हॅलो फ्रेंड्स, कोकणी अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण जंगलामध्ये चाललो आहे कोकणचा रानमेवा शोधायला. आंबे, काजू, त्यानंतरला कोकम, करवंद वगैरे शोधायला चाललो आहेत आपण. बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं आज. कारण काजू तर नक्कीच भेटणार, आंबे पण नक्कीच भेटणार आणि करवंद जे आहेत, करवंद कोकम ते पिकायला लागलेत काय हे बघायसाठी आपण आज खास आलो आहे. आज आपल्याला काय काय बघायला मिळतं आणि कोणकोणत्या फळांचा आस्वाद घ्यायला मिळतो आज, तर त्यासाठी आपण चाललो आहे. आणि आता आपण नदीमध्ये आहोत. नदीचा मागचा परिसर तुम्ही बघू शकता. पाणी आता संपलं आहे, कारण एप्रिल महिना आता संपायला आला आहे, त्याच्यामुळे आता पाणी संपलं आहे आणि नदीमध्ये खूप साऱ्या दगडी आहेत. आणि आता आपण हळूहळू चाललो आहे पडिवाच्या दिशेने, जिकडं कोकमं वगैरे आहेत ते बघण्यासाठी. बघू शकता आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो नजारा. जर बघितलं तर इकडं अजून खूप सारा पाणी आहे. हे बघा, ह्याला दरिवजा म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळी जर इकडे पेंडा वगैरे टाकला तर तिकडं डोहा आहे, त्या डोहामध्ये जायचा तो आहे. परंतु ओघामध्ये तो बंद झाला आहे, म्हणजे माती वगैरे येऊन तो आता बंद झाला आहे. परंतु पूर्वीच्या काळी इकडे जर एखादी वस्तू टाकली की तिकडं डोहा आहे, त्याच्यामध्ये बाहेर पडायचा तो, अशी पूर्वीची लोक बोलतात. हे बघा, तुम्ही बघू शकता जवळ कसं आहे, पूर्ण दगडाच्या आतून. हे बघा, जिकडं आपण कोकम वगैरे बघायला जातो ते खूप लांब आहेत अजून. तर नदीतून चाललो आहे, कारण बाहेर खूप ऊन असल्यामुळे आपण नदीतून चालतो आहे. आणि नदीत जर तुम्ही बघितलात तर पाणी तर संपूर्ण हाटला ह्या साईडचा, आणि फुल दगडी आहेत नदीत. इथं पाणी आहे थोडासा, इथं उपसलेलं आहे वाटतं. तिकडं जर आता आपण जातो आहे ना कोकमा बघायला, त्या साईडला पाणी आहे नदीत, ते पण तुम्हाला दाखवतो. कारण तिकडचा जो पाणी आहे तो काय पूर्ण पावसाळा आला तरी पण संपत नाही. त्या डोहाच्या तिकडे जातो आहे आपण. हे बघा, आता आपण चाललो आहे, डोहा आहे तिकडं, आणि तिकडं अगदी वर्षाच्या 12 महिने पाणी असतो, अगदी एक माणूस बुडेल असा. आणि इकडे रानातला कोंबड्या दिसल्या आहेत, तर बघू शकता. हां, माहिती आहे, तिथं दिसला, पण ह्याच्यात दिसायला पाहिजे. तर लगेच गायब होतात. आज पण कोंबड्या दिसल्या, पण त्या काय गायब झाल्या. जर तुम्ही बघू शकता इकडं खूप सारा पाणी आहे आणि त्याच्यामध्ये शेवाळ झाले, तरी पण मासे बघू शकता किती आहेत. हे बघा, मासे बघा किती आहेत. खूप मासे आहेत ह्याच्यामध्ये. आणि हा पण पाणी अगदी मे एंडिंगपर्यंत असतो इथं. ते बघा, आता इथून जर बघितलं तर पूर्ण खाली पाणी स्टार्ट झालं आहे. तो बघ तिथं 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 हां. हे बघा, इकडं जर तुम्ही बघितलं तर इकडं पूर्ण पाणी आहे आणि मासे बघा किती आहेत. हे बघा, इकडं मासे बघा किती आहेत. मासे नदीत बघितलं तर खूप सारे मासे आहेत. आणि जर तुम्ही इकडे कधी आलात तर इकडे कशी जागा आहे की इथून उपिळ आहे, एक झरा आहे, त्या झऱ्यातून पाणी येतो. त्याचा वापर इकडं रानामध्ये जर आपण कधी आलो तर पिण्यासाठी करतात. हा बघा, हा तो झरा आहे. ते बघा, हे बघा, अगदी दगडा घालून पाणी येतंय. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पाणी येतंय. आणि अगदी मे महिन्यापर्यंत पाणी यातून येत असतो. ते बघा, अगदी दगडाच्या आतून पाणी येतं. आणि याचा वापर आपण जर इकडं रानामध्ये जर आम्ही कधी फिरायला आलो आणि पाणी वगैरे नसेल तर पाणी पिण्यासाठी याचा वापर करतो. अतिशय स्वच्छ पाणी आणि थंडगार पाणी असतो, अगदी फ्रीजच्या पाण्यासारखा थंडगार पाणी असतो.
बघू शकता तुम्ही. आणि इकडं पूर्ण पाणीच पाणी आहे. हे बघा तुम्ही इकडे बघू शकता कशा प्रकारे मासे वगैरे फिरत आहेत. अगदी ह्या जी साईडला दगडी आहेत त्या दगडांखालून एक एक मासा बाहेर पडत आहेत. हे बघा इथं केवढा जाडा मासा तो बघा. खूप सारे मासे आहेत इथं. इकडे बाहेर येतात त्यानंतरला काय आपला खाद्य शोधून परत दगडी खाली जाऊन बसतात. तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये तर दिसत असतीलच. जाडे जाडे मासे पण आहेत, पण हे साधारण मीडियम बारीक वगैरे मासे आहेत ते सगळे इकडे फिरत आहेत. बघा खूप सारे मासे आहेत. इकडे जर पुढं बघितलं तर इकडं पण भरपूर मासे आहेत. ते बघा तिथं बघा त्या दगडाखाली कसा मासा आहे. खूप सारे मासे आहेत. भरपूर आहेत मासे इकडे. आणि हा इथं कोकमीचं झाड दिसला एक, परंतु ह्याच्यावर काय नाही. एक नाही तर 2-3 झाड आहेत, पण त्याच्यावर काही दिसत नाहीत. आपण पुढं पण जाऊया. हे बघा खूप सारे मासे आहेत इकडं. आता आपण पुढं जातोय आणि जाताना बघू शकता इकडे पण खूप मासे भेटत आहेत आपल्याला बघायला. हे बघा थवा आहे, थवा माशांचा. तो झाडा बघ एवढा आहे. माशांचा थवा लागलाय. खूप सारे मासे आहेत. मासे पकडण्याचा प्लॅनिंग आहे आता आपला. दुर्वेश भाई बोलतोय मासे येऊया. कधी येऊया बघूया. टाईम भेटला तर येऊ आपण. बघा जर इकडं आलो मासे पकडायला तर त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेलच. तर हे बघा आता आपण चाललोय पडिवाकडं. आणि पडिवात जायला वाट बघू शकता कशी आहे. पूर्ण पातेरा वगैरे पडला आणि साईडनी पूर्ण दगड आहे. आणि इकडं खाली नदी आहे. किती वरती आलो बघा आपण नदीपासून. हे बघा अगदी नदीच्या बाहेरूनच चाललो आहे, परंतु एवढ्या उंचावर आलो आहे की असं वाटतं आपण नदीपासून खूप लांब आहे. हे बघा पूर्ण वाट लय बेकार आहे, त्याच्यामुळे जपून चालायला लागतं. मग अशी चालता चालता गाडी सरकली आपली, त्याच्यामुळे आता सावकाश सरकलो तर पडलो. नशीब काही लागलं नाही. चलो काजू पहिले बघूया, त्यानंतरला करवंद, कोकम. तर बघा काजूचं झाड. या काजूच्या झाडाखाली पण बोंड वगैरे पडलेत, काय काही काढून पण नेलेत बिया. हे बघा. आणि आत्ता हा गावठी काजू आहे. आणि काजू बघा किती यायला लागलेत. इथे जर तुम्ही बघितलात तर खूप साऱ्या बिया लागल्यात. हे बघा. आणि वरती जर बघितली तर बोंड पण पिकलेत. आणि ह्या बिया बघा बारीक बारीक किती आहेत बघा. तुम्ही बघू शकता पूर्ण काजू भरला आहे. हे बघा. आणि गावठी काजूंचं वैशिष्ट्य म्हणजे ते लेट येतात, थोडेफार लेट येतात आणि त्यांना बिया एकदम भरपूर असतात. आता हाच जर काजू तुम्ही बघितलात तर केवढा मोठाच्या मोठा काजू आहे. आणि बिया जर बघितल्यात तर बघ खूप साऱ्या बिया लागल्यात. हे बघा. जाऊया पुढं, अजून आपल्याला काय काय बघायला मिळतं ते बघूया. चला तर मग थेट इकडून जाऊया. हे बघा तुम्ही बघू शकता इथं एक आंब्याचा झाड दिसलं आपल्याला. कलमाचा आंबा आहे आणि त्याला आंबे बघू शकता किती लागलेत. हे बघा अगदी खूप सारे आंबे लागले त्याला. हे बघा अगदी भरलाय वरपर्यंत, सगळ्या फांद्यांना आंबे आलेत. अगदी नदीच्या बाजूला आंब्याचं झाड आणि केवढे सारे आंबे लागले तर बघू शकता तुम्ही. बघा आता लवकरच थोड्या दिवसात काढण्यासाठी तयार होतील. आणि ह्या वर्षी कसं आपला हापूस आंबा जास्त आला नाही,
रायवळे आंबे खूप सारे आलेत आणि आपले हे दोघं जण फंटात. चला जाऊया हळूहळू, काय काय भेटतंय बघूया. हे पण काजू आले नाहीत ह्यावर्षी, पण तिकडं दुसरे काजू मग अशी बघितले, त्यांना भरपूर बिया लागलेल्या. आणि अजून एक बघा रायवळे आंबे बोललो ना तुम्हाला भरपूर आलेत. तर हा जर तुम्ही बघितलात तर हे बघा ह्याच्यावर किती सारे आंबे लागलेत, पूर्ण भरला आहे. हे बघा दिसत असतीलच तुम्हाला, पूर्णपणे भरला आहे. हे बघा अगदी जवळून बघा किती आहेत, भरभरून आले आंबे. आपले फंटर गेले फोटो, आपण पण जाऊया पटापट त्यांना भेटायला. काय ला बघा दोघं आहेत पुढे, स्वप्नीला आणि दुर्वेश. आपला कोकणी रानमेवा इथं करवंद जाडी जाडी झालेत आणि यांना जर तुम्ही बघितला जवळ तर हा कलर यायला लागला आहे. तर थोड्याच दिवसात हे पिकायला चालू होतील. हे बघा थोड्याच दिवसात पिकायला चालू होतील, तेव्हा तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. थोड्याच दिवसात पिकायला चालू होतील तर तेव्हा तुम्हाला नक्कीच करवंदांना आम्ही येऊ, ती व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळेल. तर आपल्या चॅनलवर लवकरच करवंदांची व्हिडिओ बघायला मिळेल. पिक्की करवंद आता ही कच्ची आहेत. चला जाऊया पुढे काजूच्या. बघा हा जांभळीचा झाड आहे, त्याला बारीक बारीक जांभळं लागलेत. कधी येणार काय माहिती, बहुतेक जांभळं पिकायला पावसात जाणार आहेत. भरपूर पूर्ण भरले परंतु अजून खूप छोटी आहेत. करवंद तर झालेच. आता करवंद तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात, कारण ह्या साईडला जरा कमी जाळ्या आहेत. इकडं आपण आलो आहे त्या साईडला करवंदीच्या जाळ्या कमी आहेत, इकडं आपला जंगल भरपूर आहे. बघू शकता पूर्ण जंगल. तू वाट पण मला शोधायला लागते, कारण जास्त काय इकडं कोणी येत नाहीत. अगदी फक्त ज्याचा खाजू आहे तेवढेच लोक येतात. काय आला उंबर आहे ना, उंबर आहे ना मग. बघा इथं करवंद बघू शकता कशी एकदम तांबडी तांबडी झाली. त्या ब्राऊन कलर आलाय मस्तपैकी. आता एक आठवडाभरात या पिकतील सगळी, पूर्ण एकदम भरगच्च आहे. हे बघा इकडे सगळे करवंद आता पिकायला झालेत, पूर्ण भरलेत जाळ्या. गजर पूर्ण एकदम मोठीच्या मोठी जाळी आहे आणि पूर्ण भरले. हे बघा हे बघा इथं अजून एक मोठ्याच्या मोठा कोकमीचं झाड आहे. हा कुठं आहेत त्याच्यावर काही जास्त दिसली नाही, परंतु खाली कुठे तरी पडलाय पिकलेला कच्चा. हे बघा केवढा मोठा झाड आहे, वरती काय दिसत नाहीत. नाही आली मेन कोकम सुकले, ती वाली तिला भरपूर यायची नाही. हे बघा केवढा मोठा झाड आहे. हे बघा इथं एक छोटंसंच कोकमचं झाड आहे आणि त्याच्यावर जर तुम्ही वरती बघितलात तर कोकमं झालेत. हे बघा पानांमधून ती व्यवस्थित अशी दिसत नसते. बघा इथे जर तुम्ही नीट झूम करून बघितलात तर इथं कोकमं दिसत आहेत आपल्याला. अजूनही पिकायला नाही लागली, पिकायला लागल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोच मी जर व्हिडिओ केली तेव्हा.
तर. आणि जर कोकमीच्या पलीकडे बघितलात तर एक आंब्याचं झाड आहे, त्याला आंबे पण लागलेत. इथून कदाचित दिसत असतील, हे बघा. बघूया पुढे जर अजून कोकमीची झाडं दिसली आणि जवळून दाखवता आली तर ती दाखवतो नक्कीच. कारण बऱ्याचशा कोकमींच्या झाडांना यावर्षी कोकमं लागलीच नाहीत, पूर्ण रिकामे आहेत झाडं. आणि एक जो मेन झाड होता ज्याच्यावर भरपूर दरवर्षी येतात तो तर तुटून पडला आहे, तुम्ही बघितलं असेलच. आणि इकडं पाणी बघितलं तर बघू शकता किती आहे. आणि आपले 2 पंटर ते बघा चाललेत तिकडं, ते बघा वाट शोधत. कारण नदीत पाणी खूप असल्यामुळे नदीच्या बाहेरून रस्ता शोधत चाललेत. आणि आता आपण सरळ डोहाच्या तिकडे चाललो आहे, तिकडं डोहा आहे तिकडं चाललो आहे. आणि जर तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलात तर वरच्या साईडला खूप कमी पाणी होता. आणि इकडं जसं मी म्हटल्याप्रमाणे डोहाच्या तिकडं खूप पाणी असतं अगदी मे महिन्यापर्यंत. म्हणजे अगदी वर्षाच्या 12 महिने बघायला गेलात तर तिकडं आता किती पाणी आहे ते तुम्ही बघितलं असेलच. रस्ता काढत जातो कारण पाणी खूप आहे. ते बघा आपले 2 पंटर पुढे आहेत, पोचलेत ते. मी इथं कोकमं बघत होतो, दगडीतून वाटा काढत चाललेत. हे बघा, हे जर तुम्ही हे छोटे छोटे साठ बघितलात तर हे साठ चढणीचा बांधण धरला जातो इथं, त्यासाठी हे छोटे छोटे साठ आहेत. इकडं असा बांधण धरला जातो, म्हणजे जेव्हा नदीला स्टार्टिंगला पाणी येतो तेव्हा खालतून मासे इकडे येत असतात आणि ते इथं पकडले जातात चढणीचा बांधण धरून. जर पॉसिबल झालं तर नक्कीच तुम्हाला दाखवीन चढणीचा बांधण कसा धरला जातो, त्याची प्रोसेस काय आहे ती. आणि इकडं बघू शकता दगडांमधून खाली मोठे मोठे मासे आहेत, दुर्वा भाव आहे. इथं जर तुम्ही बघितलात तर हे बघा, हे दगडं बघा तुम्ही कसे लावलेले आहेत. हा जेव्हा बांधण धरतात त्यासाठी हा सगळे दगडं एकत्र केलेत, म्हणजे जेणेकरून पडायला नको यासाठी सगळे दगडं एकत्र केलेत, असे बांधून घेतलेत साईडनी काट्या टाकून, सळ्या वगैरे टाकून त्याच्यामध्ये सगळे दगडं एकत्र टाकलेत. म्हणजे एकदम असा मजबूत खांब तयार करून घेतला आहे, जेणेकरून कितीही पाणी आला तरी तो पडणार नाही यासाठी. मी चाललो इकडं, बघा इकडं बांध घातला आहे पाणी अडवण्यासाठी. चलो चलो चलो. बघा, जर तुम्ही कोकणची दुनिया हा यूट्यूब चॅनल जर फॉलो करत असाल तर आपली एक व्हिडिओ आहे इकडचीच, डोहाकडची. इकडं आपण एक वासरू, त्याचा रेस्क्यू ऑपरेशन केला होता, इकडं अडकलेला वासरू काढला होता. ती ही जागा आहे इकडं. हे बघा, ह्या साईडला त्याला आपण काढून घराकडे नेली होती. इथं अडकला होता जाळीत, आणि आम्हाला पहिला तर वाटला की कोणता रानातला प्राणी वगैरे अडकला आहे, परंतु नंतरला तिथं जवळ गेल्यावर बघितला तर तो वासरू होता, अडकला होता. त्याला काढली आम्ही आणि सुरक्षित घरात घेऊन गेलो होतो. ती जर तुम्ही व्हिडिओ जर बघितली नसेल तर कोकणची दुनिया हा यूट्यूब चॅनल सर्च करा, तिकडे तुम्हाला रेस्क्यू ऑपरेशन कसा केला होता आम्ही ते तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा, आणि आपण डोहाच्या तिकडं आलो आहे. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरे. मग हा बघा, हा डोह बोललो इथं एक माणूस बुडेल एवढा पाणी असतो, तोच हा डोह. एकदम खोल आहे, किती पाणी आहे बघू शकता तुम्ही. ह्यावर्षी तर काय पाणी कमी पण होणार नाही असं वाटतंय, कारण ह्या टाईमला आहे ना तिकडं आतमध्ये जातो थोडाफार,
यावर्षी अजून इकडेपर्यंत आहे, एकदम खोल आहे. आणि जो पाण्यात जो पांढरा पांढरा दिसतोय ना, ते वरती जी झाडं आहेत जांभळी वगैरे, त्या जांभळीच्या झाडांचा फुलं पडलेत सगळी, त्याच्यामुळं पाण्यामध्ये फक्त तो वरती पांढरा पांढरा दिसतोय. आणि जर तुम्ही जवळून बघितलात तर पाणी एकदम स्वच्छ आहे, पाणी स्वच्छ आहे. आतमध्ये मासे पण खूप आहेत, अगदी लांबपर्यंत आहे. हे बघा, हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी जवळ ती पाणी आहे. मासे वगैरे खूप असतात इथं. अजून एक मोठाच्या मोठा बघा, ते बघा इथं अजून एक मोठाच्या मोठा कोकमचा झाड दिसलाय. केवढा मोठा आहे बघा. आणि वरती कोकम पण खूप आहेत. हे बघा, वरती खूप कोकम आहेत, पण अजून पिकायला नाही लागलेत. मला घाबरलो ना, खूप कोकम आहेत. चला जा. हे बघा, आपले 2 पंटर चाललेत. चालय का काय इथं? मास्क काय फिरत आहेत. चला, चलो 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 वाईच सावकाश चला. सावकाश सावकाश जाऊया. काय काय दगडींवरनं पाय सरकतात. तर गाईज, आता आपण सगळीकडे जंगलामध्ये फिरून आलो आहे. तर आता ताण लागले आणि मगाशी बोलल्याप्रमाणे या झऱ्याचा पाणी पिण्यासाठी जातो आहे मी. हे बघा, एकदम थंडगार पाणी आहे. इथून मस्तपैकी काढून पितो आहे. पाण्याची टेस्ट बघा, चवदार पाणी. अगदी फ्रीजच्या पाण्यासारखा थंड आहे आणि स्वच्छ पण आहे बघा. मस्त थंडगार वाटलं आहे. चलो, तू पण पी. पण पुढं आपला दुर्गेश भाई कंटाळलाय. त्याचा फंटर नाही आला ना, त्याच्यामुळे तो कंटाळलाय खूप. हे बघा, आता इकडं आपल्याला करवंदाची जाळी भेटली आहे. पूर्ण ब्राऊन कलरची झालेत करवंद, लवकरच पिकतील. तुम्हाला पिकलेली करवंद पण दाखवतो. म्हणजे एक जाळी आहे, तिच्यावर पिकायला सुरुवात झाली आहे करवंद. आत्ता त्याच्यावर आहेत का बघूया, कारण मी 2 दिवसापूर्वी आलो होतो तेव्हा पिकली होती त्याच्यावर. आणि हा जर तुम्ही झाड बघितला तर हा कुड्याचा झाड आहे आणि त्याला ही फुलं आलेत, पांढऱ्या कलरची फुलं आलेत. आणि ह्या फुलांचा वापर, ही फुलं आहेत ना, मे महिन्यामध्ये सुकवून ठेवली जातात. सुकवल्यानंतर पावसाळ्यामध्ये ह्याची भाजी केली जाते. खूप चांगली भाजी होते. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. ही फुलं आता मे महिन्यात सुकवून ठेवा उन्हाळ्यामध्ये, आणि पावसाळ्यामध्ये भाजी करा. म्हणजे अगदी शेकटाच्या पाल्याची आणि फुलांची भाजी कशी करतात, ही सुकलेली फुलं घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडा बारीक कांदा कापून मीठ मसाला टाकायचा आणि एकदम छान भाजी होते. जर तुम्हाला माहीत नसेल तर एकदा ही भाजी ट्राय करून बघा. जर आवडली तर कमेंट्स करून नक्की सांगा. अगदी सिंपल सोपी रेसिपी आहे भाजी करण्याची. ह्या झाडाला बघू शकता किती फुलं लागलेत.
खूप छान भाजी लागते, नक्कीच ट्राय करा. तुम्ही इकडं बघितलं तर पाट्यांचे गोळे करून ठेवलेत एकदम भारी. 1 2 3 4 5 5 6 गोळे करून ठेवलेत हे बघा. आणि ह्या गोळ्यांची खासियत म्हणजे अगदी एकटा माणूस असेल तरी पण हा गोळा एकदम सहजपणे उचलून घेऊ शकतो. अगदी उभा करायचा आणि मध्ये डोका घालून घ्यायचा. एक भारी युनिक अशी टेक्निक आहे. गोळा बोलतात त्याला, म्हणजे फाट्यांचा गट्टा एकत्र बांधून जी मोळी करतात त्याला आमच्याकडं गोळा बोलतात. तुमच्याकडं काय बोलतात हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हे गोळे घेऊन आता त्या काकी घराकडे जातील थोड्या वेळात, कारण जमीन लांब असल्यामुळे इथं आणून ठेवलेत. आता इथून पुढं, कारण खूप एक अर्धा 1 तासाचा प्रवास आहे, त्याच्यामुळं एकदम आणणं पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे इथं अर्ध्यापर्यंत आणून ठेवलेत. तर दुपारनंतर कदाचित हे त्यांच्या घराकडे घेऊन जातील. एकदम भारी चांगला, म्हणजे एकदम मस्तपैकी बांधून ठेवलेत. बघितलं तर तुम्ही 4 ठिकाणी प्रत्येकाला बांधलेत 4-4, म्हणजे कसा पण घेतला तरी तो सुटणार पण नाही आणि डोक्यावर एकदम व्यवस्थितपणे घेता येईल. तर तुम्हाला जर ही टेक्निक माहीत नसेल तर नक्कीच ही पण टेक्निक ट्राय करू शकता. जर एकटा फाट्यानं वगैरे गेलात तर आपण जाऊया पुढे. हे बघा, ही करवंद बघितलीत तर पूर्ण हिरवीगार आहेत. बघा, आणि इकडं दुसरी एक झाडी आहे, तिला बघा करवंद पिकला आहे. बघा, पिकलेला करवंद खाऊयात आपण मस्तपैकी. वाव, गोड आहे. मस्तपैकी गोड आहे. या तुम्ही पण या मे महिन्यामध्ये आमच्याकडे करवंद खायला. खूप साऱ्या जाळ्या आहेत करवंदींच्या. तर तुम्ही आलात तर करवंदांची काहीच कमी नाही. फक्त रानात यायचा, पाहिजे तेवढी खायला मिळणार करवंद, आंबे, त्यानंतरला काजू. नक्कीच या. जर तुम्ही आलात तर आम्ही तुम्हाला नक्कीच आमचा रान फिरवू आणि आपला कोकणचा रानमेवा तुम्हाला खायला देऊ. फक्त एकदा आमच्या कोकणात येऊन तर बघा. हे बघा, आंब्याचं झाड, म्हणजे जवळच आंबा लागला याला. हे बघा, वरती पण आहेत. चला जाऊया. बघा, इकडं पाणी कमी आहे. कोकम आहेत काय? तिकडे एक स्वप्नीलाला कोकमीचं झाड दिसलं आहे, आणि तो बघा केवढा मोठा झाड आहे. कोकम पण लागले. जाऊया आपण पण तिकडे बघायला. हे बघा, इकडं पण तुम्ही बघितले तर इथं पण फाटी काढून ठेवलेली आहेत. हा नदीचा परिसर. आपण पण जाऊया कोकमीचं झाड बघायला. त्यानंतरला आपली करवंद काढायला जाऊया. काय करतोयस? दरवेळेस डॉन आपला एकटाच आहे, त्याच्यामुळे कंटाळला आहे. एकटाच म्हणजे आम्ही हाव 2 जण, परंतु त्याचे फंटर नसल्यामुळे तो कंटाळला इकडाच. तर असं तर फुल मजा केली नसते. हे बघा, केवढा मोठा कोकमीच्या झाडाचा बुंदा आहे, आणि कोकम पण आहेत वरती. बघू शकता तुम्ही, अगदी लाईनीत आहेत. ती बघा किती सारी कोकम आहेत वरती, एकदम भरले रे ही स्वप्नीला. हे बघ वरती बघ किती आहेत गट्टा. कच्च्या आहेत पण अजून कच्च्या आहेत. थोड्या दिवसानंतर पिकतील. नाही पाडू काय, कच्चे पाडून काय करणार आहे. हे बघा, तुम्ही नदी बघू शकता कशी आहे. पूर्ण एका साईडला दगडी आहेत नदीच्या, पूर्ण कातळ आहे. बघा, त्या पूर्ण कातळाला बिळं वगैरे आहेत. त्याच्यामुळे पावसाळ्यात जर आम्ही आलो इकडं तर मोठे मोठे खेकडे भेटतात इकडं. बिळं बघू शकता कसे आहेत दगडात.
हे बघा मोठे मोठे खेकडे भेटतात. आपल्या गडद्यांच्या व्हिडिओ असतात तेव्हा तुम्ही बघितलं असेलच आपल्याला खेकडी कशी भेटतात. जर तुम्ही कुणी नसेल बघितलात तर एकदा नक्कीच आपल्या पहिल्या ज्या खेकड्यांच्या व्हिडिओ आहेत त्या बघा. मोठे मोठे खेकडे आपण पकडलेले, भारी वाटतं एकदम. नदीच्या आतमध्ये आलो की पूर्ण थंडगार, बाहेर एकदम ऊन पडलं आहे आणि वारा वगैरे सुटला आहे. आहे बघा, पावसाचे चान्सेस आहेत पण आज नको यायला, कारण आज आमच्याकडं आहे हळद. तो आता पण मी मगाशी बोलल्याप्रमाणे जिकडे करवंदाची जाळी होती तिकडे करवंद पिकायला सुरू झाली होती, त्या जाळीकडे जातो आहे. बघूया करवंद पिकलेली आपल्याला भेटतात काय त्याच्यावर बघायला, कारण आत्ताच सुरुवात झाली आहे. असली तरी पण एक 2-4 असतील, कारण जास्त काय पिकायला लागली नाही. तरी पण बघूया, कोणी घेऊन गेला नसेल तरच असणार आहेत, कारण इकडं माणसांची रहदारी चालू असते त्याच्यामुळं करवंद पिकली की लगेच खाऊन टाकतात. आणि आहेत हे बघा, मी बोलल्याप्रमाणे इथं करवंद पिकलेत तर बघू शकता तुम्ही. हा बघा, झाले इथं सुरुवात, तर करवंद पिकायला सुरू झालेत. थोड्या दिवसानंतर भरपूर भेटतील. हे बघा, बोलता बोलता वरती करवंद काढून खाल्ली पण खूप मस्त होती. तर चाललोय पुढे, बघूया अजून काय बघायला मिळतंय. आपल्याला चालता चालता आपल्याला इकडं वाटेत फणसाचा झाड दिसलाय आणि त्याला बघू शकता किती सारे फणस लागलेत. हे बघा, खूप सारे अगदी वरपर्यंत फणस लागलेत. हा बारका फणस आहे, लवकरच तयार होतील. हे बघा, मोठे मोठे झालेत. आता येऊ काढायला काय. तर गाईज आता आपला फायनली आपला जंगलातील फेरफटका पूर्ण झाला आहे आणि आता आपण चाललो आहे घरी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर का आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.